सर्वप्रथम आपण भगवंताला आणि बाबाला एकतेने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुंदेव जी को प्रणाम. परमात्माई परमपूज्य परमात्माई सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर मौजा खापाईच्या वतीने व बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे भगवत कार्याचे मासिक नवे हवन कार्य बाबाचे सेवक आदरणीय वीरेंद्रजी सार्वे साहेब यांच्या निवासस्थानी पार पडले असून एका भगवंताच्या चर्चासत्राला सुरुवात झालेली आहे. या भगवत कार्याच्या चर्चासत्रामध्ये सृष्टीचे निर्माता स्वयं शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. भगवंताला माझा प्रणाम. त्याचप्रमाणे मंडळाचे संस्थापक मानव धर्माचे प्रणेते व आपल्या सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुंदेवजी उपस्थित आहेत. बाबाला माझा प्रणाम. बाबाला या भगवत कार्यामध्ये वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या आपल्या सर्वांच्या मातोश्री वाराणसी सुद्धा उपस्थित आहेत. आईला माझा प्रणाम. आजच्या चर्चा बैठकीला अध्यक्ष म्हणून लाभलेले नागपूर येथील मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय शंकररावजी हेळव साहेब उपस्थित आहेत. साहेबांना माझा नमस्कार. आजच्या चर्चा बैठकीला उपाध्यक्ष म्हणून लाभलेले मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय सेवकरामजी कडव साहेब उपस्थित आहेत. साहेबांना माझा नमस्कार. मंचकावर प्रामुख्याने उपस्थित परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे संचालक आदरणीय तापेश्वरजी वैद्य साहेब उपस्थित आहेत. साहेबांना माझा नमस्कार. मंचकावर प्रामुख्याने उपस्थित परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे माजी सचिव आदरणीय विठ्ठलरावजी क्षीरसागर साहेब उपस्थित आहेत. साहेबांना माझा नमस्कार. आणि मंच आज ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे असे खापा येथील मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय बालकदासजी ठोकर साहेब उपस्थित आहेत. साहेबांना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे ज्येष्ठ खापा येथील ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय ठोकर साहेब हे सुद्धा उपस्थित आहे. यांना सुद्धा माझा आदरपूर्वक नमस्कार. आणि मंच खूप मोठा असल्यामुळे सर्वांचे नाव घेणे शक्य नाही म्हणून मंचकावर उपस्थित थांडे साहेब हे सुद्धा उपस्थित यांना सुद्धा माझा आदरपूर्वक नमस्कार. आणि मंचकावर उपस्थित सर्व मंडळांतर्गत मार्गदर्शक कार्यकर्ते सामोर बसलेले सर्व एका भगवंताचे सेवक सेविका बालसेविका आपण सर्व उपस्थित आहात. आपणास माझ्या एकसाथ आदरपूर्वक नमस्कार. पहा आजच्या ह्या चर्चासत्रामध्ये काय बोलावं म्हणजे काय राहिलं काहीच राहिलं नाही सांगण्याला. मेन गोष्ट म्हणजे 10 लाख रुपये जरी खर्च केले असते आणि एक भव्य दिव्य जरी कार्यक्रम घेतला असता तरी एवढे सुंदर विचार आपल्याला मिळालेले नसते. म्हणून आज इतर जे सेवक उपस्थित आहे तुमचे जीवन धन्य झालेला आहे. तुम्ही उपस्थित आहात. आणि जे लोक घरी आहे जे सेवक दादा घरी आहे सेवकिनी ताई घरी आहे त्यांना नक्कीच अशी संधी जीवनामध्ये दुबारा मिळते की नाही मिळत हे आम्हाला माहित नाही. आम्ही स्वतः खूप भाग्यवान आहोत. काही शिकवायची गरज नाही. आता आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो की बाबांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं. आम्हाला एवढे अमूल्य विचार मिळाले. आमचे जीवन धन्य झाल्यासारखं वाटत आहे. कालच परवा होळी झाली. काल धुलीवंदन झालं आणि आज ह्या खापा गावामध्ये समुद्र मंथन सुरू आहे. आणि ह्या समुद्र मंथनातून खूप सुंदर असे विचार तुम्हा आम्हाला मिळत आहे. नक्कीच इथं बसलेल्या प्रत्येक सेवकांनी सेवकिनींनी आणि ज्यांच्यापर्यंत हा आवाज जात आहे त्यांनी नक्कीच ग्रहण करा. तुमचं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. याच्यापेक्षा माझ्याकडे जास्त शब्द आहे नाही. काय बोलावं. हे बाबाची लीलाच अशी आहे. काय अनुभव सांगावं काय मार्गदर्शन करावं. कारण तज्ञ लोकांची इथं एवढी भरमार आहे. 101 तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. मी नेहमीच म्हणतो साहेब आता 2 दिवसाच्या पहिला माझ्याकडे एक टीम पाठवली होती एकता करण्याच्या साहेबांनी. मी डायरेक्ट बोलतो काय साठी 4 एप्रिलच्या कार्यक्रम आमच्या अरुलीला होते. साहेब 2.5 लाख रुपये खर्च करून सुद्धा तो गाव अंधारामध्ये आहे. अंधारात 2.5 लाख रुपये सेवकांचे तिथं खर्च होतात. शिकायला काय मिळते तर शून्य. आणि इथं पहा एवढे सुंदर विचार. म्हणून मी त्या कार्यक्रमाला साहेब सहमत नव्हतो. म्हणून मी त्या कार्यक्रमाला विरोध केलं. कारण आमच्या अरुलीला 50-55 वर्षाचा कार्यकाल झाला. सेवक संमेलन झालं नाही. आणि आमचा मानस आहे. मी साहेबासोबत बोललो वैद्य साहेब त्या दिवशी साहेबांनी सांगितलं चांगली गोष्ट आहे. आमचा मानस आहे
की असाच कार्यक्रम, असे सुंदर विचार आमच्या अरोलीमध्ये यावं आणि आमच्या अरोली परिसरामध्ये जे इतर संस्थेचे लोक आहे, जे असुरी शक्ती उभी झालेली आहे, तिला कुठंतरी दूर करण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून व्हावं, म्हणून मी त्या कार्यक्रमाला विरोध केला. कारण मी स्वतः त्यामध्ये सहभागी होतो. 17 वर्ष 17-18 वर्ष झाली तो कार्यक्रम होता. काय मिळते हो आमचे 2-2, 2.5 लाख रुपये खर्च करून? इथं पहा, इथं जे मिळत आहे हे विचार आम्हाला मिळू शकत नाही. कारण फक्त नाचण्या कुदण्यामध्ये काही अर्थ नाही. हो, महापुरुषाला डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यामध्ये घ्या. डोक्यावर घेण्यामध्ये काही मतलब नाही. महापुरुषाला ज्या दिवशी तुम्ही डोक्यामध्ये घ्याल, आमचे जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. काय बोलावं? जास्त बोलायचे नाही. मी माझ्या जीवनातला एक छोटासा अनुभव सांगतो आणि एक समोर पाहिलेला अनुभव सांगतो. माझ्या भावाच्या पांठीला बस स्टॉपवरती होता. त्याच्याकडे एक जनता पान खायसाठी यायचा. चांगली मित्रता झाली. मित्रता झाल्यानंतर एक दिवस तो जनता माझ्या भावाला काय म्हणते, राजा म्हणते मला मार्गात यायच्या. गाढ जनता. राजा म्हणते मला मार्गात यायचंय. माझ्या भाऊ त्याला काय म्हणते, तुझ्याकडेच तर सगळं आहे, तुला मार्गात येण्याची गरज नाही. नाही रे म्हणते, मला मार्गात यायचे म्हणते. मी ना म्हणते लोकांच्या घरातले देवधर्म बांधले, मंदिरातले देवधर्म बांधले, पण तुमच्या गुरुने हा कोणता भगवंत प्राप्त केला? या पृथ्वीच्या पाठीवर त्याला कोणीच बांधू शकत नाही म्हणते. म्हणून मला या मार्गात यायचंय म्हणते. आणि आम्ही हातापायाला धागे दोरे बांधतो. शिकण्याला एक छोटासा अनुभव माझ्यासोबत घडलेला. मी 1-1.25 महिन्याचा होतो. मानते की बाबा जुंदेजीचा दौरा आमच्या अरोली गावला झाला. आमच्या निवासस्थानी बाबाचा मुक्काम झाला. बाबासोबत वाराणसी आई मुक्कामी होत्या. माझ्या आजीने मला वाराणसी आईकडे पकडायला दिलं. वाराणसी आईने मला जेव्हा पकडलं, वाराणसी आईची लक्ष माझ्याकडे गेली. माझ्या आजीने मला हातापायाला सगळे धागे दोरे बांधून ठेवले. वाराणसी आईने माझ्या आईला आवाज मारलं, सावित्राबाई इकडे या. माझी आजी वाराणसी आईकडे गेली. वाराणसी आईच्या मुखातून असे शब्द निघले, शिका, इथून जागृत व्हा. माझ्याकडे जास्त सांगण्याला काय नाही, जास्त शब्द सुद्धा नाही. माझ्या आजीला वाराणसी आईने काय म्हणलं, सावित्राबाई तुम्ही हे काय केलं? तुम्ही भगवंताला बांधून ठेवलं. वाराणसी आईच्या मुखातून निघलेले. आणि तो जानता काय म्हणते, मीना लोकांच्या घरातले देवधर्म बांधले, मीना मंदिरातले देवधर्म बांधले, पण तुमच्या गुरुने हा कोणता भगवंत प्राप्त केला ज्याला या पृथ्वीच्या पाठीवर कोणीच बांधू शकत नाही? आणि वाराणसी आई काय म्हणते, सावित्राबाई तुम्ही हे काय केलं? तुम्ही भगवंताला बांधून ठेवलं. मग सांगा, आम्ही आमच्या लेकरा बाळाला जेव्हा हातापायाले धागे दोरे बांधतो, आम्ही आपल्या परमेश्वराला बांधून ठेवतो. हे आईने आम्हाला शिकवलेलं आहे. ही शिकवण या मार्गाची आहे. फॅशनच्या नावाखाली आम्ही काय करत आहोत? म्हणून हा मार्ग सत्य मर्यादा प्रेमाचा आहे. खूप काही चांगलं मार्गदर्शन आम्हाला इथं मिळालेलं आहे. चर्चा बैठकीला का बरं जाणं आवश्यक आहे? इथं मोठमोठे मकान आहेत, 5 रूमचे मकान आहे. 5 रूमचे मकान असल्यानंतर 5 रूम मध्ये जेव्हा उजेड करायचा असतो, प्रकाश करायचा असतो, आम्ही काय करतो? 5 रूम मध्ये लाईट लावतो आम्ही. कारण 5 रूम मध्ये उजेड झालं पाहिजे हा उद्देश असतो. एका रूम मध्ये लाईट लावल्याने पडन का उजेड? तसंच हे भगवत कार्याची चर्चा बैठक असते. जेव्हा आम्ही आमच्या परिवारामध्ये 3 लोक असतो, 5 लोक असतो, 10 लोक असतो, आणि 10 लोक असून सुद्धा चर्चा बैठकीला जेव्हा 2 जण जातो, तर आम्ही स्वतःच्या हाताने 3 रूम अंधारात ठेवतो, स्वतःच्या हाताने 7 रूम आम्ही अंधारात ठेवतो. म्हणून चर्चा बैठकीला जोपर्यंत आम्ही जाणार नाही, तो कुटुंब प्रमुख आपल्या परिवाराला आणणार नाही, तोपर्यंत तो कुटुंब प्रमुख स्वतःच्या हाताने स्वतःच्या परिवार अंधारामध्ये ठेवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ह्या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीला जाणं खूप आवश्यक आहे. 2 तास बोललं तरी कमी आहे, पण मंचचे विचार आम्हाला ऐकायचे. आम्ही सांगायला नाही आलो, खरं खूप शिकण्याला ऐकाय. समुद्र मंथन सुरू आहे आणि इथून जो अमृत रस निघत आहे, सगळ्यांनी ग्रहण करा. एवढं बोलून आपल्या शब्दाला विराम देतो. सर्वांना माझ्या एकसाथ आदरपूर्वक नमस्कार.